नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत मसूर डाळीची आमटी। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मसूर डाळीची आमटी बघण्यासाठी साहित्य बघून घेऊया। इथे मसूर डाळ घेतलेली आहे 1 कप। ते कांदा उभा चिरून घेतलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, मोहरी, जिरं, बेडगी मिरची पावडर, लाल तिखट आहे, हळद, हिंग, आमसूल घेतले। तुम्ही आमसूलच्या ऐवजी टोमॅटोही वापरू शकता। कढीपत्ता आणि लसणाच्या ठेचलेला 5 पाकळ्या घेतलेल्या आहेत। शेवग्याच्या शेंगा उकडून घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ। 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये मसूरची डाळ छान उकडून होते, ते उकडून घेतलेले आहे। आता फोडणी देऊन घेऊया त्याला। पातेल्यात तेल तापलेलं आहे, त्यात मोहरी टाकून घेऊया। मोहरी तडतडली की त्यात जिरं टाकून आणि लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या, यातच कढीपत्त्याची पानं आणि कांदा। कांदा थोडा लालसर होत आला की त्यात हिंग टाकून घ्यायचं आणि जे बाकीचे मसाले आहेत, हळद, तिखट, मीठ, ते टाकून घेऊया। यात आता उकडलेली मसूरची डाळ टाकून घेऊया। आमसूल टाकून घेऊया त्यात। यातच आता उकडून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आणि त्याचं पाणी टाकून घ्यायचंय। चवीनुसार मीठ टाकून घेऊ। मोठे ते मध्यम आचेवर 5 ते 7 मिनिटं चांगली डाळ उकळून घ्यायची। मसूर डाळीची आमटी तयार आहे। त्यावर कोथिंबीर टाकून घेऊया। एका बाउल मध्ये सर्व करून घेऊया आता। चमचमीत अशी शेवग्याच्या शेंगा टाकून मसूरची आमटी तयार आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ते कमेंट्स मध्ये कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच रेसिपीज मध्ये। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा। धन्यवाद।